ब्लॉग हा तुम्ही बघू शकता माझे क्यूटचे लाफू आणि तुम्ही बघू शकता आमची मंडळी बसली आणि मोबाईल फ्री फायरवाली राजू मामा हॅलो. आता तुम्ही माझ्या मामाशी भेटा. हॅलो मामा. आता आपण भेटूया माझ्या दीदीला. आता आपण चाललोय आम्ही चाललो मलंगडला. पण यो लबू माझा आहे हे असं दाखवू नको. दीदीला लाबू वरचा हसते बघा. लाबू पुशील मला नाही दिला. हा माझा फार्म हाऊसचा ब्लॉग. आता आपण तिकडे गाडीमध्ये बॅग भरणारी बॅग भरणारी. तर आपण आता गाडीमध्ये भेटूया. तुम्ही बघू शकता पाऊस किती जोरात लागलाय. चाललोय मलंगडला आता आणि ब्लॉग परी लाईफस्टाईल 4U आहे काढते मी. फार्म हाऊसचं पण हिने अर्धा काढलेला बघा किती भारी दिसतं. कशी दिसते मी आपल्याकडे माझ्या व्हिडिओचं नाव अंशू गेमिंग आहे. माझे सबस्क्रायबर आता आम्ही माझ्या मावशीकडे चाललोय. नंतर मग आम्ही मलंगडला जाऊ. आता आपण आलोय माझ्या मावशीचे घर. आता आपण तिथून जाऊ डायरेक्ट कुठं बोल मलंगडला. गाईजला इथं मांजर भेटते. माझ्याच सारखी आहे फक्त माझी थोडी डार्क आहे ही थोडी लाईट आहे. डॅमवर चाललोय. छत्री दे ना. आणि इथे सगळी गँग इथे तयार झाली आहे. चला आता निघूया. आता आम्ही इथे आलेलो आहेत. डॅमवर जाताना इथे शिराली भरपूर लागलेली आहेत तर तुम्ही बघू शकता. आणि ही आता आमची दीदी दाखवते बघा किती आहेत ती मोठी मोठी. आणि ही सगळी पुढे चालली आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता एक क्यूटसा छोटासा धबधबा आहे भिजायला एकदम छोटा. आम्ही आता पोचायला आलो डॅमवर. रस्ता जाम खराब आहे असं वाटतंय ना गाडी हो ना वियक. मी बघा ही परी डॅम आला आवाज तर येते डॅमचा. चला 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 चला. अरे पडशील वेट पडलो तर उचल. गाईज बघा आम्ही डॅमवर लिपस्टिक लावून झालो का आहे माणसाला. तुम्ही बघू शकता आम्ही डॅमवर आलो तर पाठीमध्ये डॅम दिसते. आणि मी ब्लॉग काढते तर नक्ष माझं अशी रागान बघते तसं का मी हिचं काय केलंय ना काही नाही. ही बघा गाईज कशा दिसतो मी. आपण इथे धबधब्यावर पोहोचलोय. इथे बघू शकता मम्मी चालली आहे. मम्मी जा. हे बघा इथे किती भारी आहे. आणि तुम्हाला एक स्पेशल गोष्ट इथे फिश टँकमध्ये पाय टाकून करू शकता. आणि इथे आहे इथे फ्री मध्ये स्पा करायला भेटते. फ्री मध्ये पण भेटतं. तर ते तुम्हाला दाखवू शकते. ही लोक पाय ठेवतात बघा त्यांच्या पायावर मच्छी येतात. तुम्हाला दाखवतो थांबा एक पायावर मच्छी येतात त्यांच्या. तसंच आपण त्या फिश टँकमध्ये जायपेक्षा इथे आलेलं बरं या भारी वाटतं. इथे त्या मच्छ्यांमध्ये पाय ठेवून. तर आपण आता थोड्या वेळाने परत एकदा भेटूया इथेच धबधब्यावर. आता आम्ही इथे आलेलो आहे. डॅमवर जाताना इथे शिराली भरपूर लागलेली आहेत तर तुम्ही बघू शकता. आणि ही आता आमची दीदी दाखवते बघा किती आहेत ती मोठी मोठी. आणि ही सगळी पुढे
आपण इकडून बाहेर एक खूप ब्युटिफुल झाड आहे. हे घ्या दाखवते तुम्हाला. इथे आहे ब्युटिफुलचे सिनरी बघूया. हे बघा ह्याला व्हिडिओमध्ये ह्याच्यात काय रोड डॉग. चला तो स्ट्रीटवाला डॉग तर आपण म्हणला. इथून आपण सिनरी बघू. किती छान दिसतोय ना नजारा. ओ माय गॉड. नजाऱ्यामध्ये एक नवीन स्पेशल माणूस आलाय. त्याचं नाव काय आहे तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करा. ओके यायच्या का व्हिडिओ मध्ये. ये ना का जातोस. आला खरं माझ्या व्हिडिओ मध्ये. सबस्क्रायबर तरी वाढले असते. आमचा पक्का झाला. आम्ही आलतो इथं काय पलकडला पण ट्रेन रोपवे बंद आहे. आता तुम्ही बघू शकता ही आमची गावठी बोर आहे. म्हणून आमची नक्षत्र अशी गावठी माणसं. असं काय नाही हो काही. हिचं काय ऐकू नका. ऐकून बोलतोय. थोडीशी मम्मी वर गेली ना आमचे मावशी सगळं सेम असतात. यांचं जर ऐकलं ओके. माझ्यावर गेली ही आमच्या माझ्यावर गेली. ते बघा फोटो काढतात. फोटो काढायला पाहिजे नुसता. याला फोटोशिवाय जमत नाही. तिलाच करू दे बघा. याला फोटोशिवाय जमत फोटो काढतात. जो मंदिर आहे कुठलं आहे काय माहिती. तुम्ही आता माझ्या बाहेर इथे बसला असाल मला सबस्क्राईब करा. बघू शकता हा आपण फोडतो आपण. हा आणि हा आहे ना या झाडावर खाली टपकन फुटतो पण लागत नाही. इथे एक आपण घेऊया. हा वाला घेतो मी. तर आपण इथे एक काम करू. मी दीदीच्या डोक्यावर फोडते. माझ्या दीदीच्या मॉली दीदी चला अजून घेऊ. एक माकड आला. आणि पुढे इथे राम लिहिले. पण एक काम करूया इथे थोडीशी मस्ती करूया. इकडचे जे पण फोडणार आहेत ना सगळे जमा करू आपण. ट्रेकिंगला आलोय. बोल तुला काय बोलायचे. आता तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला भारी मलंगड दाखवतो. किती भारी वाटतो इकडे. तुम्ही यायला पाहिजे होतात. पटकन या चला. हा तो बघा तिकडे तो मलंगड दिसतोय. याला मलंगड बोलतात. ते आमच्या नशिबात नव्हतं जायचं म्हणून मग आम्ही इथे आलो छोट्याशा डोंगरावर. इथे खूप सारी जण आलेत. मलंगड बंद आहे म्हणून. काय आहे हे बघा. इथे खूप सारी फुलं आहेत. खूप भारी आहेत. इथून मी एक भारीशी व्हिडिओ काढेन. मलंगडला आले ते बघू शकता किती भारी आहे ग्रीनरी. तर इथे आम्ही मलंगडला आलो पण ट्रेनच बंद आहे. मग रोपवे चालू आहे का नाही दीदीला विचार. रोपवे बंद आहे. गाईज आमचं नशीब एवढं खराबच ना. काय सांगू तुम्हाला. आजचा दिवस संडे दिवस असा वाटलेला. आम्ही पहिले डॅमवर गेलो नंतर परत जाऊ ना मलंगडला. मस्त थांबू तिकडं. तर डॅमला लवकर जाऊ. बघते तर इथं पण पण डॅमलाच थांबलो असतो आम्ही. हा ना कच निघालो. काय करायचं. नशिबाला दोष देऊन काय फायदा ना आपला. बघा जर तुम्हाला चढायचं नसेल तर इथे रोपवे आहे. आणि जर चढायचं असेल तर तिथे एकदम वरती जायचं चढायला. हे आमची मंडळी यांना चढायची इच्छा नाही. सो हे रोपवेला बघायला चालले. तर आम्हाला माहिती आहे रोपवे बंद आहे. हे बघ ब्लॉगर दाखवायच्या आधी हा कुत्रा का भोगतोय तुम्हाला एक गोष्ट सांगते. थांबा. तर हा कुत्रा यासाठी भोगतोय कारण की तिथे डेंजरस वानर आलेत. तर बघा कसा उभा राहिला. फोन घ्यायच्या आधी मला इथून धावू दे.
इथे तुम्ही बघू शकता माझी मम्मी त्यांच्यावर पाणी फेकते आणि तिकडून मॉली येते तोच पाणी मम्मीकडे ट्रान्सफर करते. त्या मज्जा येते. आणि इथे कुत्रे पण आलेत आंघोळ करायला.